नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत श्री क्षेत्र आदमापूर येथील संत बाळूमामाच्या भंडारा उत्सवात झालेली एक खळबळजनक आणि धडकी भरवणारी भाकणूक. कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात श्री क्षेत्र आदमापूर येथे लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये हा उत्सव पार पडला. रविवारी पहाटे 4 वाजता सुरू झालेली ही भाकणूक तब्बल 2.5 तास चालली. कृष्णा ढोणे महाराज वाघापूरकर यांनी राजकीय, सामाजिक आणि जागतिक परिस्थितीवर अनेक मोठे दावे केले आहेत. पाहुयात भविष्याच्या पोटात नेमकं काय दडले. सुरुवात करूयात जागतिक घडामोडीपासून. महाराजांच्या भाकणुकीनुसार जग सध्या 3ऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे. भविष्यात चीन आणि कोरिया हे देश जगासाठी अत्यंत घातक ठरू शकतात. भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठे युद्ध होईल. भारतीय सैनिक सीमेवर शौर्याने लढतील आणि पाकिस्तानचा काही भाग भारताच्या ताब्यात येईल असा दावा करण्यात आला. तसंच इस्लामिक राष्ट्रांमध्येही आपापसात युद्ध भडकण्याची शक्यता या भाकणुकीत वर्तवण्यात आलेली आहे. राजकीय परिस्थितीबद्दल बोलायचं तर देशात मोठी उलटपालट पाहायला मिळेल. महाराष्ट्राच्या राजकारणात छोटे पक्ष मोठे होतील तर केंद्रात मात्र कमळ फुलणार असल्याचे संकेत देण्यात आले. अनेक बडे राजकीय नेते मोठ्या मोठ्या घोटाळ्यात अडकून थेट तुरुंगात जातील. देशात समान नागरी कायदा लागू होईल, मात्र राज्यात गुंडांचं राज्य येईल अशी भीतीही व्यक्त करण्यात आली. सामान्य माणसांसाठी येणारा काळ अत्यंत संघर्षाचा असणार आहे. महागाईचा भस्मासूर असा काही वाढेल की सामान्य माणसाचं जगणं मुश्किल होईल. सोन्याचे भाव गगनाला भिडतील. पैशाच्या जोरावर न्याय विकत घेतला जाईल आणि जगात सत्य फासावर जाईल अशी खंत व्यक्त करण्यात आली आहे. निसर्गाचा कोपही माणसाला सहन करावा लागेल. हवामान चक्र पूर्णपणे विस्कळीत होईल. उन्हाळ्याचा पावसाळा आणि पावसाळ्याचा उन्हाळा होईल. सर्वात मोठा इशारा म्हणजे कर्नाटकातील एका मोठ्या जलाशयाला भगदाड पडेल आणि मोठा जलप्रलय येईल. तसंच रेल्वे आणि विमानांचे मोठे अपघात वाढतील आणि सुनामी, भूकंप यासारखे आपत्ती ओढवतील. सामाजिक मूल्ये आणि आरोग्याबाबतही अतिशय चिंताजनक भाकीत करण्यात आले. माणसाला कोरोनापेक्षाही भयंकर आजार येतील. विज्ञानाची प्रगतीच माणसासाठी घातक ठरेल. तरुण पिढी वाईट मार्गाला लागली. अवघ्या 35व्या वर्षी म्हातारपण येईल आणि बहीण भावाच्या नात्याला कलंक लागेल. 100 वर्षानंतर माणूस पृथ्वी सोडून आकाशात राहायला जाईल. इतकेच नाही तर चंद्र आणि सूर्याची टक्कर होऊन जगात 3 दिवसाचा अंधार पडेल असा अजब दावाही या भाकणुकीत करण्यात आला. शेवटी आशेचा एक किरणही या भाकणुकीत दिलाय. भविष्यात हिंदू धर्माला चांगले दिवस येतील. भारत देश हिंदू राष्ट्र बनेल आणि जगातील अनेक देश हिंदू संस्कृती स्वीकारतील. श्री क्षेत्र आदमापूर हे गाव प्रति पंढरपूर म्हणून नावारूपास येईल. महाराजांनी शेवटी एकच कानमंत्र दिलाय, नीतिमत्तेनं राहाल तर सुखात राहाल. तुम्हाला या भाकणुकीबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा आणि आपल्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांपर्यंत, तुमच्या नातेवाईकांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.